हेलो स्टुडंट, कसे आहात? चांगले आहेत ना? व्हेरी गुड. टुडे वी आर गोइंग टू लर्न. आज आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाची एकत्र आकृती आहे आणि हा चौकोन झालेला आहे. चौकोन ABCD याचं पूर्ण क्षेत्रफळ काढायचे. तर मग आता आपण काय करणार? बरोबर, एरिया ऑफ प्रथम याचं काढणार. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे? BAD इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय काय होईल? AB मल्टिप्लाइड बाय AD. AB मल्टिप्लाइड बाय AD. 1/2. AB किती दिलाय? 40. AD किती आहे? 9. दोनाने भाग द्या मग आता. 2 2 4 काय होईल मग आता? 20 मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल टू 180 स्क्वेअर मीटर, म्हणजे मीटर स्क्वेअर झाला. बरोबर, ओके. आता दुसरं, या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं. हे साधं आहे. कोणता त्रिकोण आहे? B किंवा DBC किंवा BCD. बरोबर, एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय होईल? 1/2. बेस किती आहे? 60. याचा बेस 60 आहे, 60. आणि हाईट किती आहे? 13. हाईट किती आहे? 13 मल्टिप्लाइड बाय 13 ही हाईट इज इक्वल टू दोनाने भाग द्या. बेत्रिक 6 0 इज इक्वल टू हा 0 इथं जसाच्या तसा घ्यायचा. 33 39. 13 3 39 स्क्वेअर मीटर, म्हणजे मीटर स्क्वेअर. बरोबर, मग आता यांची बेरीज करायची. एरिया ऑफ काय होईल? एरिया ऑफ स्क्वेअर किंवा चौकोन कोणता आहे? ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. पहिला कोणता आहे? BAD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCD. बरोबर, मग आता दोघांचं BADचं किती आलंय? 180 मीटर स्क्वेअर प्लस BCDचा 390 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांची बेरीज 180 प्लस काय? 390 अशी बेरीज करायची. 0 8 9 किती? 17 1 4 आणि 1 5. बरोबर, 4 आणि 1 5 570 स्क्वेअर मीटर. हे झालं आन्सर. या चौकोनाचं क्षेत्रफळ 570 स्क्वेअर मीटर. लिहून घ्या. आता पुढचं आपण लेखी दिलेलं आहे, वर्ड एक्झाम्पल. ओके, वर्ड एक्झाम्पल. Find the area of the circle. Its circumference is 88. म्हणजे circumference C is equal to 2 pi r. Circumference of circle is 2 pi r. हे फॉर्म्युला आहे. मग आपल्याला दिलंय काय? circumference 88 दिलाय. म्हणजेच इक्वेशन मध्ये काय टाकायचं? 88 इज इक्वल टू 2. पायची किंमत किती घ्यायला सांगितली?
22/7 त्रिज्या काढायची आपल्याला, बरोबर की नाही? मग आता हे किती होतील? 88 मल्टिप्लाय, हे 7 इकडे येतील ना, 7 डिनोमिनेटर म्हणजे न्यूमरेटरला येतील. 22 दुने 44 कुठे येतील? डिनोमिनेटरला. 22 दुने 44 हे डिनोमिनेटरला येतील आणि 7 डिनोमिनेटरचे न्यूमरेटरला येतील. आता त्या भाग इथं आरचा अर्धा तसा राहिला. 44 एक 44 दुने 88, 2 गुणिले 7 किती? 14. आर किती आला? 14 सेंटीमीटर. परंतु आपल्याला डी काढायचा आहे. डी बरोबर काय होईल मग? 2r, 2 गुणिले 14 म्हणजे 14 दुने 28 मीटर आहे का सेंटीमीटर? सेंटीमीटर आहे, म्हणून सेंटीमीटर. हे लेखी प्रश्न, याचं सरकम्फरन्स म्हणजे परिघ वर्तुळाचा, बरोबर. अशा प्रकारे हे सूत्रात किमती टाकायच्या. 88 बरोबर 2 गुणिले 22/7r, 44 गुणे 28, 7 दुने 14, बरोबर. r इज इक्वल टू 14 म्हणजे हे डिनोमिनेटरला जातात आणि हे न्यूमिनेटरला येतात. कळलं? 28 सेंटीमीटर काय आला तुमचा? डायमीटर आला. पुढचं वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे? एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल किती आहे? सर्कल किती आहे? 176 आहे सेंटीमीटर. मग कसं येणार ते? आता सूत्र काय आहे? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायाची किंमत किती दिली? 22/7. एरिया ऑफ सर्कल किती दिलाय? 176. 176 बरोबर 22/7 गुणिले आर काढायचा आहे आपल्याला, आर स्क्वेअर. आता याचा व्यस्त 22/7 रिसिप्रोकल. रिसिप्रोकल काय होतो? 7/22 म्हणजे याला कितीने गुणायचं? 176. 176 गुणिले याचा रिसिप्रोकल 7/22. 7/22 इथं काही नाही म्हणून 1 बरोबर r वर्ग. 22 8 किती येतात? 22 8 जार 176 यायला पाहिजे. 8 दुने 16, 1 8 दुने 16 1 17, 22 8 76 असे. 22 8 किती? 76 असे. म्हणजे 7 गुणिले किती? 7 गुणिले 8 बरोबर किती आलं? r वर्ग म्हणजे 56 बरोबर r वर्ग. आता याचं 56 28 याचं 56 कसे येतील? 14 चौक 56. याचा गुणाकार करताना 28 दुने 56 वर्ग. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, वर्गमुळात 56 काय येईल? मीटर किंवा सेंटीमीटर. म्हणजेच r इज इक्वल टू वर्गमुळात 56 सेंटीमीटर. चला, ओके, बाय.